मुंजिया जी, ये वाली मुन्नी चलेगी? कौन आया भाया? नमस्कार, ठाणे फास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत क्रांती लोहार यांच्याकडे, ज्या आता नुकत्याच मिस महाराष्ट्र म्हणून विनर झालेल्या आहेत. जाणून घेऊया आपण त्यांचा आतापर्यंतचा पूर्ण प्रवास. नमस्कार मॅम. नमस्कार. आज तुम्ही मिस महाराष्ट्र म्हणून विनर झालेला आहात, तर तुम्हाला कसं वाटतंय? खरं सांगू तर इट्स लाईक अ शॉकर फॉर मी. म्हणजे आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग की आय विल बी मिसेस महाराष्ट्र, पण देवाच्या कृपेने आय गॉट दॅट टायटल, सो आय एम लाईक व्हेरी हॅपी अँड ग्रेटफुल टू गॉड. तर मॅम, तुम्ही या फील्ड मध्ये कसे आलात? ऍक्च्युली माझी मैत्रीण आहे, तर शी यूज टू ऑर्गनाइज सच शो, सो शी हॅड कॉल्ड मी ॲज अ गेस्ट ऑफ ऑनर. तेव्हा मी गेले तिकडे आणि ते सगळं बघून, ते लाईमलाईट, ते ग्लिट्स, ते शाईन बघून आय वॉज लाईक, मला तो भुरळ पडला. मला असं वाटलं की लेट्स गिव्ह इट अ ट्राय, आपण पण काहीतरी असं वेगळं करू शकतो. ऍक्च्युली बघितलं तर ही फील्ड अशी आहे दॅट यू नीड टू हॅव अ सर्टन हाईट अँड अ वेगळा चार्म. सो आय थॉट की वेदर आय हॅव इट इन मी, देन आय सेड टू माय सेल्फ, लेट्स गिव्ह इट अ ट्राय करायला काय हरकत आहे, राईट? बरोबर. तर मग मी म्हंटल चला बघूया, आणि मग आणखी असाच एक वेलियन टेम करून एक शो आला. तर मग म्हंटल चला आपण एकदा ट्राय तरी करून बघूया कसा असेल. आणि मग त्याच्यात मग आम्हाला प्रॉपर ग्रूमिंग सेशन्स वगैरे मिळाले, आणि तो शो होता अंजली साखरेचा. ओके. आणि म्हणजे तिला मी विचारलं की हाईट क्रायटेरिया आहे का तुझ्या शो मध्ये, तर ती म्हणाली की हाईट क्रायटेरिया वगैरे आता कोणी एवढे स्टँडर्ड्स फॉलो नाही करत. इट्स लाईक फॉर एव्हरी वन, ऑल एज, ऑल हाईट अँड ऑल शेप्स अँड फॉर्म्स. ओके. तर मग म्हटलं चल विल ट्राय इट आउट. तर त्याच्यानंतर असं झालं की मला ते ग्रूमिंग सेशन्स मिळाले. त्याच्यानंतर व्यवस्थित अजून आपल्याला कसं चालायचं, कसं बोलायचं ते शिकवलं आम्हाला. आणि हिल्स मध्ये मेजर थिंग इज यू हॅव टू वॉक इन हिल्स, आणि ती सवय नव्हती मला अगोदर. मग ती शिकली हळूहळू, आणि मग तो कॉन्फिडन्स येत गेला, आणि तो शो पण मी जिंकली ऍज मिसेस फेम, वेलियन फेम आयकॉन मुंबई, लाईक लास्ट इयर. तर तुम्हाला फर्स्ट प्राइज कुठलं मिळालं? फर्स्ट प्राइज मला मिसेस हेरिटेज महाराष्ट्राचा हा मिळाला, आणि तो फर्स्ट रनर अप होता. ओके. तर फर्स्ट रनर अप इज ऑल्सो गुड, पण ते कसं विनर असणं आणि फर्स्ट रनर अप असण्यामध्ये जरा फरक असतो, आहे, right? बरोबर. मग त्याच्यातून मग ते रनर अपच्या ह्याच्यातनं मी स्वतः शिकत गेली की हाऊ आय कॅन बी विनर. येस येस, म्हणजे पहिला नंबर तर पाहिजे आपल्याला. बरोबर. तर तसं करत स्वतःला अजून इम्प्रोवाइज करत करत आय डिड दिस सेकंड पॅजंट शो, आणि त्याच्यात आय वॉज अ विनर. ओके. आणि त्याच्यानंतर त्याच्यात 30-32 लोक असतील, तर त्याच्यामधनं मी आली फर्स्ट. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजून कुठले पुरस्कार मिळाले? त्याच्यानंतर एक आणखी एक पुणे फॅशन वीक होता, आणि ते रनवे होता. ओके. तर मी ऍज अ रनवे मॉडेल पण करते, तर तिथे पण मला ऍज अ फर्स्ट रनर अप मिळालं. आणि त्याच्यानंतर मग हे जे बाकीचे, हा फर्स्ट रनर अप मला लागतो. त्याच्यानंतर आणखी एक होता शो, तिथे पण मी विनर होती. तो पण रनवे शो होता, NG फॅशन डिझाईन करून. ओके. आणि नाही करायचे तो प्रश्न होता. मिसेस महाराष्ट्र म्हणजे इट्स लाईक अ डिफरंट लेवल ऑल टुगेदर, स्टेट लेवल म्हटलं तर. तर म्हणजे होता कॉम्पिटिशन खूप तगडा होता. म्हणजे मला असं वाटलं की मी करेल नाही करेल, आय डोंट नो, पण म्हटलं जाऊ द्या, आपण एकदा असं मनात आलं की आपण करूयाच. तिथे पण मग स्वतःला काम ठेवून स्वतः, आणि ऍक्च्युली असं झालेलं की आय एम अन IT कन्सल्टंट, आणि मला ऑफिसचा खूप लोड आलेला तेव्हा. म्हणजे ते ऑफिसचं काम, मी तिकडे ग्रूमिंग सेशन मध्ये एका साईडला बसून आय वॉज लाईक वर्किंग, आणि एका साईडला ग्रूमिंग सेशन चालू असायचं. तर तिकडे मग माझे असे म्हणजे वॉक्स वगैरे असायचे, सांगितलं जायचं की कसं, म्हणजे माझं अर्ध लक्ष इकडे असायचं आणि अर्ध लक्ष तिकडे असायचं. मग तरी मी त्याच्यातून स्वतःला हे मोटिवेट करत गेले, आणि म्हटलं की आपण करूया, आणि झालं. आणि म्हणजे तुम्ही तुमचं
हे फील्ड सांभाळून तुमचं वर्क सांभाळलं, त्यातून तुम्ही तुमची फॅमिली सांभाळली. फॅमिली इज द फर्स्ट थिंग मस्ट. ओके. म्हणजे नवऱ्याचा सपोर्ट आहे मला, म्हणजे त्यांचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळेच मी हे सगळं करू शकते. आणि आताच्या येणाऱ्या पिढीला तुम्ही काय संदेश देणार? मी फक्त एवढंच म्हणेल की स्टॉप कम्पेअरिंग टू युअर सेल्फ. तुम्ही बेस्ट आहात, तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा अँड देन यू कॅन मेक इट अप. थँक्यू. तर आपण पाहिलं की मिस महाराष्ट्र झालेल्या क्रांती लोहार यांचा प्रवास, की त्यांनी लास्ट इयर पासून ते मिसेस महाराष्ट्र पर्यंतचा प्रवास कसा केला. मी योगिता लोहार, ठाणे फास्ट, हर्ष जाधव सर.